त्यावेळी मी स्वतः 3.5 वर्ष एका खोट्या 2019, 2020, 2018 मध्ये मी जेलमध्ये असताना या मी परमिशन बनवल्यात का मी जेलमधून आतून परमिशन बनवल्यात. त्यांची कीव येते म्हणजे लाज वाटते की तुम्ही नगरसेवक म्हणून झालेत, सभापती म्हणून झालेले आहेत आणि तुम्ही अशी बेटाची जमीन सरकलेली आहे. या विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. तर काहीतरी वक्तव्य करायचं आणि कुणाला तरी अडकवायचं. आणि ठाण्याला हा वर्ग झाल्यानंतर एसीपी लेवलच्या एका अधिकाऱ्यांनी हा केसचा एक चांगल्या अधिकाऱ्याने तपास केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना अटक झालेली आहे, काहींना अटकपूर्व जामीन दिले, काही जेलला पण गेले आणि त्याच्यानंतर सुटले. प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टेटमेंट बघितलं तर ते मोजून तिकडेच येत आहे की पेपर बनवले, त्यांना अटक करा. एवढ्या खूप पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे. एवढ्या लोकांनी सरकारने केलंच असेल त्यांना. बरं, दुसरी गोष्ट तपास केला ह्याच्यामध्ये तर 28 नोव्हेंबरला काहीतरी इलेक्शन झालं बरोबर. त्यावेळी मी आपल्या डोंबिवलीच्या आमदार चव्हाणांच्या प्रचारात सांगितलेलं सर्व असं म्हटलेलं की हे जे महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केले गेले, या सगळ्या गँगचा सूत्रधार सुजित नलावडे आहेत असं त्यांचं वाक्य होतं. मी तुम्हाला मगाशीच बोललो की दीपेश म्हात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत. की अर्धवट ज्ञान, बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा, सुजित नलावडेचं करिअर कसं बर्बाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपणा निष्फळ प्रयत्न होता कालचा. मला त्यांची कीव वाटते आणि लाज पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला. मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे 65 बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहेत ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत, पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत. पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत, ज्या KDMCच्या जे स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो. 70% परमिशन या 2018 ते 2020 मधल्या आहेत आणि ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये. त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानग्या आम्ही जेलमधून बनवल्या का? आणि ह्या 65 बिल्डिंगचा जो तपास आहे हा ACP लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या साशंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं. सुपारीचा आरोप केला तुम्ही म्हात्रेंवर? 100% केलेला. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप मी ह्याच्यासाठी केला की जे 2024चं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचे. 2024मध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला परत भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना कुठे भेटलो नाही. त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले. मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा, पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही, आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल. मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही पुण्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जोरदारपणे घोषणा दिली, त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितचिंतक आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वजनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नलावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे, तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे. मी म्हटलं दादा मला काय असं वाटत नाही. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असं एक 7-8 माझे मित्रपरिवार असते त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गोष्टी एकदम हलक्यात घेऊ नका, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या. त्याच्यानंतर मी परिमंडळ 3चे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला. त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे. 2022 मध्ये माझ्यावरती कुठलाच गुन्हा दाखल नाही. तुम्ही त्याची प्रत काढून मला दाखवू शकता. 2021ला मी बाहेर आलो, 2020ला मी बाहेर आलो. त्याच्यानंतर आजतागत माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाही. म्हणून नाही, माझी पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, जे भारतीय जनता पार्टी झाले, आमच्या युतीचे झाले, सगळेच झाले, सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी
आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का, किंवा मग दिशाभूल पक्षाचे करण्याचा प्रयत्न करत आहेत का? आज आपल्याकडे मला एकच सांगायचं आहे की 65 बिल्डर जे आहेत आणि त्यातले जे रहिवासी आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे. त्याला राजकीय रंगरूप देऊ नका, कुणीच द्यायला नाही पाहिजे. मला असं वाटतं. आणि बघा, मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना, ही कोणी अस्तित्वाची लढाई असं घेऊ नये. ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मला असं वाटतं.